मित्रांनो नमस्कार. हे बघा, आपली ज्या मेंढीला 4 पिल्लं झाली होती ती कंप्लीट आज 21 दिवसात झालेली आहेत. 16 तारखेला आपण त्यांचा व्हिडिओ काढला होता वजनाचा. आज आहे तारीख 3 तारखेला 21 दिवसात झाल्यात आणि 21 दिवसाच्या ह्यामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण लस आपल्याला करावं लागते, ती आहे ET+TT ची. ते लसीकरण करायचंय. तसंच तिथून आपल्या आता कळपामधील ज्या ज्या पिल्लांचं वय 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे त्या सर्वांना आज आपण ET+TT ही लस करणार आहे. ही लस करणं अतिशय महत्वाचं असतं, गरजेचं असतं. तर मी तुम्हाला लस दाखवतो. ET+TT हे 1.5 ते 2 ml पिल्लांच्या साईज नुसार आपण आता यांना डोस देऊन घेणार आहे. तत्पूर्वी आता व्हिडिओ काढतोयच आपण, तर बघूया की ह्या 15 दिवसामध्ये त्यांची वजन वाढ किती झाली. पहिल्यांदा वजन घेऊया. मित्रांनो हे बघा, आपलं 16/7चं वजन होतं. टॅग नंबर 100चं 4,960 होतं. आता आपण तोच नर घेतला जो की 4 मधला एकच नर आहे आपला, त्याचं वजन घेतोय आता आपण. दिसतंय वजन 8,300. लक्षात मित्रांनो, 4,900चं त्याच्या पुढेच लिहितो मी, किंवा कम्पेअर करून मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो बाकीच्या सगळ्यांची वजन झालं. सहा पाचशे, टॅग नंबर 99 6,500. 7,500. मित्रांनो टॅग नंबर 97 जी आपली 4 किल्लातील सर्वात छोटी मादी होती, तिचं वजन 2 किलो होतं. आपण 16 तारखेला केलं. आता बघूया किती वजन आहे. 3,600. 3,600. लक्षात आलं. जो मित्रांनो 4,900 म्हणजे जवळजवळ 5 किलोचा नर होता, तो झाला 8,300, म्हणजे 3 किलो आणि जवळजवळ 900 ग्रॅम, 4 किलोच्या आसपास हा नर वाढला. मादी 99 टॅग नंबरची 4 किलो होती, ती 6.5 झाली, 2.5 किलो वाढली. 98 टॅग नंबरची 4,400 होती, ती 7,500 म्हणजे 300 वाढली. आणि ही 2 किलो होती, ती 3,600, ही 1.600 ग्रॅम, म्हणजे साधारण नर 4 किलोनी, जे ऑलरेडी मोठं पिल्लू होतं ते 4 किलो फक्त 15 दिवसामध्ये वाढलं. आणि जे सगळ्यात छोटं पिल्लू होतं तेही 1.5 किलो फक्त 15 दिवसाच्या अंतरामध्ये 1.5 किलो वजन वाढलंय छोट्या पिल्लाचं, आणि मोठ्या पिल्लाचं 4 किलो वजन वाढलं. अशा प्रकारे ग्रोथ राहिली. खरं तर आजचा विषय आपला हा व्हिडिओचा वजन वाढीच्या संबंधित नव्हता, पण एक योग आला व्हिडिओचा त्यासाठी काढून ठेवलं. लक्षात ठेवा, आता आपण 3/8ला केलंय, त्यांचं बरोबर 16 तारखेला 1 महिना म्हणजे पहिल्या वजनाच्या 1 महिन्याच्या अंतराने आपण पुन्हा वजन करणारच आहे. आता आपण त्यांना लसीकरण करायचंय. ते कसं करायचं ते बघूया. ET+TT जी तुम्हाला लस दाखवली, जी की गरजेची होती, घरापासून पिल्लं. मित्रांनो शेळी मेंढीमध्ये अचानक होणारी मरतूक, आणि खास करून लहान पिल्लांमध्ये होणारी अचानक मरतूक, त्याच्यामध्ये ET आंतरविषार एंट्रोटॉक्सिमिया ह्या आजाराचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असतो. तर त्यासाठीची ही लस आहे. 3 आठवड्याचे झाले की डेफिनेटली करायची आपल्याला हेल्दी पिल्लांना, सगळ्या पिल्लांना 3 आठवड्याच्या पुढल्या 1.5 ते 2 ml द्यायची या साईज नुसार. आणि हाच डोस, बूस्टर डोस, हा आपण 14 ते 15 दिवसांनी पुन्हा हाच डोस रिपीट करणार आहे. ही बेसिक एक लस जर दिली तर 50-60% आपलं मॉर्टिलिटी कमी होते. आणि देण्याची पद्धत सोपी आहे. सबकट द्यायची, कातडी ओढून व्यवस्थित, आणि लस दिलेल्या जागेवरती थोडस मालिश करायचे, जेणेकरून गाठ वगैरे येणार नाही. आणि तरीही लकीली थोडी गाठ वगैरे जरी आली तर जास्त त्याचा काही इफेक्ट होत नाही. पण प्रॉपरली कातडी खाली द्या, मांसामध्ये ही लस टोचू नका.
ही लस का गरजेची लक्षात आलं, अतिशय महत्वाचे आहे आणि लहान पिल्लांमधील पहिली आणि सर्वात महत्वाची लस. तसाच याचा बूस्टर डोस ही आपण 14 ते 20 दिवसांनी दिला गेला पाहिजे. आता ह्या 4 पिल्लांना तर झालं. तिथं बघू शकता आपली ही 5-6 दिवसापूर्वी विलेली जी 3 पिल्लं जे तुम्हाला मडगाळ क्रॉसचे सांगितलेले, तर ह्यांना आता आपण देणार नाही. ह्यांना पुन्हा त्यांचं एक्झॅक्टली 21 दिवसात झाल्याच्या नंतरच देणार आहे. त्यामुळे ह्या कुठल्याच ह्या साईजच्या पिल्लांना देणार नाही, पण जे पिल्लं 3 आठवड्याच्या पुढले आहेत त्या सर्व पिल्लांना आता आपण लस देऊन घेणार आहे. त्याला देऊन घेऊ. मित्रांनो, अशा प्रकारे 3 आठवड्याच्या पुढल्या सर्व पिल्लांना आपण ईटी प्लस टीटी करून घेतली. जी छोटी साईजची ती कमी वयाची त्यांना आपण केलं नाही. दुसरी शंका राहील तुमची की ह्याच्यामध्ये जंतनाशक कधी वापरले गेलं पाहिजे. तर मित्रांनो, ही गोष्ट एकदम परफेक्टली लक्षात ठेवा की 1 महिन्या वयाचं होस्तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं जंतनाशक पिल्लांना द्यायचं नाही. 1 महिन्याच्या पुढे आपण ते पुढल्या बूस्टर डोसच्या आधी कदाचित आपण जंतनाशक देऊन त्यांना बूस्टर डोस देणार आहे. पण आता फक्त प्लेन ईटी प्लस टीटी ही लस देणार आहे. बूस्टर मध्ये सुद्धा आपण ईटी प्लस टीटी हीच लस वापरतो. फक्त ईटी किंवा फक्त टीटी असं काही वापरत नाही. हा जो कॉम्बो येतो तोच वापरतो आणि खूप दिवसापासून वापरतोय. चांगला रिझल्ट आहे. ईटी प्लस टीटी डेफिनेटली वापरा तुम्हीही. त्यापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कुठले टॉनिक वापरायचे, कुठले औषध वापरायचे जर आजारी पडले असतात. ह्या स्टेज पर्यंत तो जो पाठीमागचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेली औषधं तेवढीच फॉलो करा. त्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. ही लस अतिशय महत्वाची असते. ही एक डेफिनेटली करून घ्या. तुमच्याकडे 4 पिल्लं असतील, 180 रुपयाला ही 50 ह्याचं वाहिली मिळते डोसची. तर 4 पिल्लांसाठी जरी 180 रुपये तुम्ही खर्च केले तरी चालते. आता ही राहिलेली लस बाकीच्या आमच्या आता मोठ्या मेंढ्यांना काय राहिले त्यांना देऊन बाकीचे आम्ही ही असे फेकून देतो. बूस्टर डोसच्या वेळेस पुन्हा नवीन आणतो किंवा पुन्हा जरी 4 किंवा 5 10 पिल्लं असली तरी त्यांच्यासाठी नवीन आणायचा नियम आमच्याकडे आहे. तुम्ही तसं करू शकता. त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते बऱ्याचशा वेळा. हे जर योग्य फ्रीजमध्ये ठेवलं तर पुन्हाही वापरू शकतो. कधी लाईट जाती, आपले जे घरगुती फ्रीज असतात त्याचे डोर आपण सतत उघडत झाकत असतो. त्यामुळे त्यामध्ये टेम्परेचर जसं त्यांना आयडल टेम्परेचर पाहिजे असं राहत नाही. म्हणून शक्यतो आम्ही हे ठेवायच्या भानगडीत पडत नाही. परतच्या वेळेस नवीनच आणतो. लसीकरणाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. कधी द्यायचं, किती द्यायचं, जंतनाशक कधी द्यायचं. तसंच आता जंतनाशक बूस्टर डोस त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. 4 पिल्लांची ग्रोथ तर तुम्ही बघितली, कशी वाटली ते सांगा आणि त्यांचाही पुढला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत काही शंका असतील लसीकरणाच्या मॅनेजमेंटच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्यावरती सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.